अकोला रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे एक निर्दोष प्रवासी बळी पडलाय। 16 मार्च रोजी रात्री 9 वाजता घडलेल्या या घटनेमध्ये महिला चोरट्याचा शिकार बनली आणि पती हेमंत गावंडे यांनी चोरट्याचा पाठलाग केला, परंतु त्यांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली। यामुळे गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृतक कुटुंबियांची न्यायाची मागणी आता तीव्र होत आहे। अकोला रेल्वे स्थानकावर सुरक्षेची व्यवस्था असमाधानकारक आहे। घटनेच्या वेळी स्थानकावर आरपीएफ किंवा जीआरपीचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता। यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मृतकाच्या पत्नीने रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप करत नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे। निवेदन असा प्रकार द्यायचा होतो। अकोट येथून माझे भाऊ स्वतः ज्या रेल्वेमध्ये बसले, तो येतो दक्षिण मध्य रेल्वेचा भाग, आणि अकोटवरून अकोल्याला ट्रेनमधून आले। ते 6 नंबर प्लॅटफॉर्म उतरले असताना त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्याने तोडलं आणि ते त्याच्या मागं धावले। तर ते ज्यापासून स्टार्ट धावले तर त्या पहिले तर हा प्रश्न माझा की सर्वात महत्त्वाचं रेल्वेची याच्यामध्ये चुकी आहे। त्या रेल्वेच्या चुकीमुळे, कारण की त्या 6 नंबर प्लॅटफॉर्म पासून तर 1 नंबर पर्यंत कुठलीच पोलीस यंत्रणा नव्हती, आरपीएफचे जवान नव्हते, आणि त्या गाडीमधून प्रत्येक गाडीला एक आरपीएफ जवान दिलेला असतो, पोलीस, आणि त्याच्यामध्ये टीसी असतो। प्लॅटफॉर्मवर चोर करत भाऊ धावत होते। त्याच्या मागं धावत असताना कुठलाही पोलीस मदतीला आला नाही, आणि प्रत्येक प्लॅटफॉर्महून जात असताना तिथं तिकीट घरच्या लागून गेल्यानंतर आतमध्ये गल्लीमध्ये त्या चोरट्याने माझ्या भावावर दगडाने गोट्याने मार केला डोक्यावर, आणि ते गंभीर तिथंच पडून राहिले। तर पोलिसांनी उपचारासाठी नेले, आणि त्याच्यामध्ये या रेल्वे पोलीसकडून कुठले प्रशासनाचं सहकार्य मिळालं नाही, आणि हे निष्पाप यांची जे माझ्या भावाचा जीव गेला हे रेल्वेच्या चुकीमुळे गेलेला आहे। आणि त्यानंतर ते उपचारादरम्यान आयकॉन हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे, आणि याला सर्वस्वी जबाबदार हे रेल्वे प्रशासन आहे। यांनी याची नुकसान भरपाई द्यावी आणि आर्थिक मोबदला जो असेल तो तात्काळ या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात यावा, आणि जेवढे काही सीसीटीव्ही फुटेज असेल आणि उच्चस्तरीय याची चौकशी झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। कारण की आज त्यांचा प्रत्येक पूर्ण आपल्या अकोला शहरासाठी हे खूप मोठी घटना आहे, आणि याच्यापूर्वी 1 वर्ष आधी पण याच्यावर पत्रव्यवहार झालेले आहेत। तिथले मंडळ असतील त्यांनी पण पत्र केलेलं होतं की बा इथं चोट्टेचे प्रकार फिरत असतात प्लॅटफॉर्मवर, असे खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत, पण त्याच्यावर रेल्वे प्रशासनानं कुठलाच लक्ष दिलं नाही। आणि दुर्दैवानं हे आपल्या अकोला जिल्ह्यासाठी एक घातक हे घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आमचं पूर्ण परिवार उघड्यावर आलेला आहे। त्यांना एक छोटंसं 3 वर्षाचं बाळ आहे, त्यांची काळजी आता रेल्वे प्रशासनानं घेतली पाहिजे। त्याच्यासाठी जो काही आर्थिक मोबदला असेल त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी असेल त्याच्यासाठी केल्या पाहिजे, कारण की माझा भाऊ हा जीवानं गेलेला आहे, हे रेल्वेच्या प्रशासनात चुकीमुळे गेलेला आहे, आणि याची उच्चस्तरीय चौकशी लावून तात्काळ लवकर फास्टॅग कोर्टमधून या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे। त्याच्या पलीकडे त्याला सोडलं नाही पाहिजे। आज आम्ही संबंधित जे पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत यांचे या रेल्वे लोहमार्गाचे त्यांना पण निवेदन दिलेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे या निवेदनाद्वारे ज्या घटना घडलेल्या आहेत, पहिली गोष्ट तर तुमचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे प्रत्येक 8 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंतचे। त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे। आज रोजी महिलांवर हल्ले होऊन राहिले, महिलेच्या मंगळसूत्र तोडून धावत असताना, आणि त्याच्यामध्ये चोरटे डायरेक्टली जीव घेणा हल्ला केला आणि मर्डर केलेला आहे त्यांनी। त्याच्यावर फाशी शिक्षा झाली पाहिजे। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी लावून तात्काळ याच्यावर न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। मी हेमंत गावंडे यांचा भाऊ विकास गावंडे। चला, अकोला रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेचे द्योतक आहे, आणि त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। गावंडे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने योग्य कारवाई होईल का, अशी आशा व्यक्त केली जात आहे।